हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीताच क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण 38 मापाचे कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत। तर त्यासाठी मी आधी ती मापं लिहून दिलेली आहे, त्याचा स्क्रीनशॉट घ्या, नाही तर ती मापं तुम्ही लिहून घेऊ शकता। तर सर्वात आधी मी जितकं आपलं छातीचं माप आहे ना, छातीचे माप त्याचा चौथा भाग अधिक त्याच्यात 2 इंच ॲड करून मी ब्लाऊज पीसची घडी घालून घेतलेली आहे, म्हणजे 2 फोल्डमध्ये। तर ती आहे 11.5 आपली येते, त्याच्यामध्ये मी अर्धा इंच ॲड केलेले आहे, म्हणजे 12 इंचाची अशी घडी घातलेली आहे। त्याच्यानंतर आपलं पूर्ण उंची आहे आपली 13 तयार, त्याच्यामध्ये आपण मागच्या भागासाठी 14 इंच म्हणजे 1 इंच ॲड करून 14 इंच उंची घेणार आहोत। आणि पुढच्या बाजूसाठी आपल्याला 1.5 इंच ॲड करायचं आहे, म्हणजे 13 अधिक 1.5 14 इंच, म्हणजे सॉरी 14.5 14.5 इंच हे पुढच्या बाजूसाठी आपल्याला उंची घ्यायची आहे आणि 14 इंच ही मागच्या बाजूसाठी उंची घ्यायची आहे। तर मी त्याचंच म्हणजे हे 2 फोल्ड फॅब्रिक आहे ना, तर त्याचंच मी 4 फोल्ड करून घेणार आहे। तर कशा पद्धतीने बघा, आधी मी आता हे 12 इंच रुंदीचं असं मी फॅब्रिक हे फोल्ड करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी आता 14 आणि 14.5 असं अशी मापं घेऊन मी आता अशी 4 फोल्ड करून घेते बघा। हे बघा, असं मी 4 फोल्ड करून घेतला आहे। आणि याच्यामध्ये मला ना योगपट्टी डबल काढायची होती, म्हणून मी डायरेक्टली कट केलेलं नाही, नाहीतर मी डायरेक्टली कट करून घेत असते। तर आता हे झालं आपलं 14 आणि 14.5 आपण असं उंची मोजून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर द्यायचे 5.5 आणि मुंडा द्यायचा 6 इंचचा। त्यानंतर आपण 9.5 आपली छातीच्या चौथा भाग हा 9.5, त्याच्यात 2 इंच आपण मार्जिन घेतलेली आहे। कमर घेर आहे आपली 32चा चौथा भाग येतो 8, त्याच्यात 1 इंच टक्स पॉईंट आणि 2 इंच मार्जिन अशी मार्किंग करून आपण सर्व बाजूने अशा प्रकारे जोडून घ्यायची आणि 1.5 इंच अशा प्रकारे तिरकस आकार आपल्याला द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे। गळा रुंदी आपण घेतली 2.5 इंच आणि मागच्या भागासाठी गळा उंची आपण घेतली 9.5। आपल्याला तयार गळा हा 9 इंचाचा पाहिजे मागच्या भागाचा। आणि अशा प्रकारे आपण आता मागच्या गळ्यासाठी आकार हा देऊन घेतला आहे। जर आपल्याला कटोरी योगपट्टी सिंगल द्यायची असती ना, तर आपण डायरेक्टली हे दोन्ही कापडे एकत्र कट करून घेतले असते। पण आपल्याला योगपट्टी सिंगल नाही तर डबल द्यायची आहे, कारण की हे विना अस्तरचं ब्लाऊज आहे, म्हणून मग मी फक्त वरचा पार्ट हा कट करून घेतला। मुंड्याचा आकार आधी व्यवस्थित असा कट करून घेतला। मुंड्याचा पार्ट दोन्ही भागाचा आधी कटिंग करून घेतला आहे। त्यानंतर गळ्यापासून जे आपण फोल्ड केलेलं आहे ना, तिथे असं दोन्ही बाजू वेगवेगळी करून घेऊया, बॅक आणि फ्रंट वेगवेगळी होऊन जाईल। तर बॅकची कटिंग झालेली आहे, त्याला आपण साईडला काढून ठेवूया। पुढच्या मुंड्यासाठी आपण अर्धा इंच आतमध्ये अशी मार्किंग करून घेतली। पुढचा गळा घेतला आहे 6 इंच। त्याच्यानंतर आपल्याला योगपट्टी ती साईडला काढायची आहे, म्हणून आपण तिथे 2.5 इंचावर मार्किंग करून ही योगपट्टी ती आपण घेणार नाही आहोत। आणि इथे आपण तयार कटोरीचं माप टाकणार आहोत। तयार कटोरीचं माप आहे 5.5। 5.5वर मार्किंग करून घेतली। थोड्या वरच्या भागावर पण 5.5वर मार्किंग करून घ्यायची। मुंड्याच्या भागापासून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे। आणि इथे पुढच्या बाजूची गळा उंची आणि गळा रुंदी टाकायची आहे। गळा उंची आहे 6, गळा रुंदी आहे आपण 3 इंच घेतलेली आहे। आणि तिथे जसं वरच्या बाजूवर 1 इंच अशी मार्किंग करून अशा प्रकारे गळ्याचा आकार हा दिलेला आहे। माझ्याकडून कॅमेरा ठेवताना थोडीशी मिस्टेक झाली आणि ते कॅमेरा म्हणजे व्यवस्थित ठेवला गेला नाही। आता आपण ती जी कटोरी आपण काढलेली आहे ना, तयार कटोरी जी आपली आपण आखून ठेवलेली आहे ना, ती आपण कट नाही करायची, ती तशीच ठेवायची आणि फक्त साईड पार्ट हा कट करून घ्यायचा आहे त्याच्यामधून। म्हणजे आपण ह्या पुढच्या भागामधून ना आपण योगपट्टी पण नाही काढली आणि कटोरी पण नाही काढली, फक्त साईड पार्ट काढलेला आहे। त्याच्यानंतर आपण आता उरलेल्या फॅब्रिकमधून ना कटोरी आणि योगपट्टी म्हणजे डबल योगपट्टी आणि कटोरी ही काढणार आहोत। तर कटोरीसाठी मी मापं सांगते बघा। कटोरी कशी काढायची,
तर आपल्याकडे जर ब्लाऊज तयार ब्लाऊज जर असेल जे मापासाठी आलं असेल ना, तर त्याच्यामधून आपण कटोरी तयार किती आहे ती मोजून घ्यायची असते. किंवा जर आपल्याकडे माप द्यायला आलं असतील ना, तर त्यांची कटोरी आपण त्यांच्या ब्लाऊजमधून कटोरी किती आहे ना ते आपण मोजून घ्यायचं असते. किंवा जर तुम्हाला चार्ट हवा असेल तर मी तुम्हाला चार्टही देईल. तर तयार कटोरी आणि त्याच्यामध्ये 3 इंच ॲड करून आपण असा चौकोन तयार करायचा आहे. म्हणजे आपली तयार कटोरी आहे 5.5 इंचाची, त्याच्यामध्ये आपण 3 इंच ॲड करून 8.5 इंचाचा असा चौकोन तयार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला ए, बी आणि सी या तिन्ही भागापासून आपल्याला 2.5 इंचावर पॉईंट द्यायचे आहेत. त्याच्यानंतर ए आणि सीचा मध्य काढायचा आहे. मध्य काढून असं तिरकस पॉईंट आपण जोडून घ्यायचे आहेत आणि बी पासून असा कटोरीचा आकार द्यायचा आहे. नंतर ए आणि बीच्या बाजूला आपल्याला मध्यभागावर आपल्याला गळ्याचा आकार हा द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण कटोरी ही अगदी सोप्या पद्धतीने काढू शकतो. काहीही अवघड नाही. आपल्याला फक्त तयार कटोरीमध्ये 3 इंच किंवा मोठी साईज असेल ना तर 4 इंच ॲड करायचं आहे आणि 4 इंच ॲड करून आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला तिन्ही बाजूवर 2.5 इंचावर मार्किंग करून मग आपल्याला ए, बी आणि सी असे पॉईंट द्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला ए आणि सीचा मध्य काढून ते तिरकस रेषा अशा एकमेकांना ए आणि सीवर जोडून घ्यायच्या आहेत आणि बी पासून आपल्याला असा कटोरीचा आकार हा द्यायचा असतो. अशी सोप्या पद्धतीने आपली कटोरी ही असते. त्यानंतर आपण आता योगपट्टी काढूया. योगपट्टी काढण्यासाठी मी असे 4 फोल्डमध्ये असं फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे, कारण की आपल्याला योगपट्टी ही डबल काढायची आहे म्हणून. तर 4 फोल्ड केल्यानंतर आपण ना कमरघेरचा चौथा भाग हा येतो आपल्याला 8. त्याच्यात आपल्याला 2.5 इंच हे ॲड करायचं आहे. 2 इंच मार्जिनसाठी आणि अर्धा इंच काचपट्टी आणि हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. म्हणजे 8 अधिक 2.5 म्हणजे 10.5 अशी आपल्याला योगपट्टी घ्यायची आहे रुंदीला आणि उंचीला आपल्याला 3.5 आणि 3 इंच अशी योगपट्टी ही घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपण आता बाही कटिंग करूया. बाही कटिंग करताना ही अगदी सोपी पद्धत. नवीन शिकणाऱ्यांना अजिबात बाही समजत नाही. कुठे किती घ्यावं लागेल, मग पेपर पॅटर्न कसं ठेवावं लागेल हे देखील नवीन शिकणाऱ्यांना पटकन जमत नाही. तर आपल्याला अगदी सोपी पद्धत मी आता सांगते बघा. तर आपण 4 फोल्डमध्ये कापड ठेवून घ्यायचं आहे 4 घडीमध्ये. आपण बाकीच्या पार्टमध्ये आपण 2 घडीमध्ये कापड हे ठेवत असतो, तर बाहीमध्ये आपल्याला 4 फोल्ड ठेवायचं असतं. तर ते किती घ्यायचं, तर ते आपल्या छातीचं माप जितकं आहे ना त्याचा चौथा भाग फक्त आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे आता आपल्या छातीचं माप आहे 38 इंच, 38 मापाचं आहे. 38चा चौथा भाग येतो 9.5. तर 9.5 इंचाचं आपल्याला 4 फोल्डमध्ये कापड ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला उंची जितकी आहे ना तितकी, त्याच्यामध्ये जर साधं ब्लाऊज असेल ना तर त्याच्यामध्ये आधीच आपल्याला 1.5 इंच मार्किंग करून घ्यायची. त्याच्यावरती आपल्याला बाहीची उंची जितकी आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून मार्किंग करून घ्यायची. नंतर दंडघेर अधिक 2 इंच म्हणजे मार्जिन आणि दंडघेर असं मार्किंग करून आपल्याला बाहीचा आकार हा द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मागच्या आणि पुढच्या बाजूचा आकार देण्यासाठी आपल्याला म्हणजे 2 कापड उचलून आपण 1 इंच पुढे ठेवायचे आणि जे मागचं उरलेलं पार्ट आहे ना तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने मी ब्लाऊजची कटिंग इथे दाखवलेली आहे. जर तुम्हाला अशाच पद्धतीने ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओमध्ये मी आता ह्या ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग दाखवणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून घ्या आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हीही माझ्यासोबत शिवणकाम करा. व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा आणि चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा. काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही विचारू शकता मला कमेंट करून. एक ताई आहेत मुमताज म्हणून, तर त्या मागच्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कटोरी चपटी बसते. तर अशा पद्धतीने तुम्ही कटोरी कटिंग करून बघा आणि काय प्रॉब्लेम आहे ते मला कमेंट करून सांगा. तर मी नक्की त्याचं सोल्युशन तुम्हाला सांगेल. तर व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.